नाचणीपासून घरच्या घरी सत्व काढून आयर्न कॅल्शियम युक्त नाचणीची खीर किंवा नाचणीचे सत्व कसे करायचे ते पाहूया। नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला नाचणीचं सत्व घरी कसं बनवायचं तसेच ते रोज ताजं बनवून कसं लहान मुलांना किंवा आजारी माणसांना द्यायचं ते दाखवणार आहे। लहान मुलांना छान बाळसं धरण्यासाठी तसेच वेगवेगळे पदार्थ बदलून बदलून देताना आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही हे नाचणीचं सत्व देऊ शकता। तसेच आजारी माणसांना सुद्धा ताकद देण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे। नाचणीचं सत्व हे 2 प्रकारे बनवलं जातं। एक म्हणजे नाचणी रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी उपसून ती कपड्यामध्ये बांधून ठेवली जाते। त्यानंतर त्याला मोड आल्यानंतर ती उन्हामध्ये सुकवली जाते। त्यानंतर थोडीशी भाजून त्याची पीठ करून भरून ठेवलं जातं आणि ते तुम्ही 1-2 महिने वापरू शकता। आज मी तुम्हाला नाचणी सत्व बनवण्याची दुसरी पद्धत दाखवणार आहे। तर चला पाहूया हे नाचणी सत्व कसं करायचं। तर नाचणीचं सत्व बनवण्यासाठी मी 1 वाटी एवढी नाचणी घेतलेली आहे। तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे थोडंसं मी जास्त प्रमाणात हे सत्व बनवणार आहे। तर नाचणी कशी असते बघा, छोटे छोटे राईसारखे लाल रंगाचे दाणे असतात। आता आपल्याला नाचणीचं सत्व बनवण्यासाठी नाचणी पहिले भिजवून घ्यावी लागणार आहे। तर पहिले मी 2 पाण्याने ही नाचणी स्वच्छ धुवून घेणार आहे। नाचणीमध्ये काही धूळ माती असेल ती अशा पद्धतीने धुतल्यामुळे स्वच्छ होऊन जाते। 2 ते 3 पाण्याने तुम्ही धुवून घेऊ शकता। हे बघा, अशा पद्धतीने आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे नाचणी। आता पूर्ण नाचणी पाण्याखाली बुडेल एवढं आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालूया आणि तुम्ही रात्रभर ही नाचणी भिजवून घ्यायची आहे। कमीत कमी 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजवली तरी चालेल। आता मी ही झाकून बाजूला ठेवते। तर हे पहा, नाचणी छान आपण भिजवून घेतलेली आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5-6 तास कमीत कमी किंवा रात्रभर तुम्ही ही भिजवून घेऊ शकता। आता आपण ही पुन्हा एकदा स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर पहा, नाचणी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ती काढून घेणार आहे आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून मी मिक्सरला ती पेस्ट करून घेणार आहे, व्यवस्थित फिरवून घेणार आहे। दोन भागामध्ये मी ही फिरवून घेणार आहे कारण मी ही थोडीशी जास्त घेतलेली आहे। थोडंसं पाणी घालूया। आता मी ही फिरवून घेते। तर हे बघा, अशा पद्धतीने बारीक मिक्सरला मी आता ही नाचणी फिरवून घेतलेली आहे। आता आपण ही गाळणीने गाळून घेणार आहोत। तर एका गाळणीमध्ये आपण ही गाळून घेऊया। थोडंसं पाणी घालून घेते। अशा पद्धतीने आपण ही नाचणी वाटून गाळून घ्यायची आहे की त्याची जी सालं आहेत वरची ती वेगळी होतात आणि त्याचं दूध आहे ते खाली भांड्यामध्ये गोळा होतं। हे बघा, अशा पद्धतीने खाली आपल्याला नाचणीचं सत्व किंवा नाचणीचं दूध मिळतं। थोडंसं अजून पाणी घालूया। आता मी राहिलेली नाचणी सुद्धा अशाच पद्धतीने वाटून घेते। तर अशा पद्धतीने लहान मुलांना किंवा आजारी माणसांना तुम्ही 2 ते 3 वेळा आठवड्यातून असं ताजं सत्व काढून देऊ शकता। थोड्या प्रमाणावर सत्व करायचं असेल तर तुम्ही लहान 3 ते 4 चमचे नाचणी रात्री भिजत घालायची आहे आणि मग अशा पद्धतीने सत्व सकाळी काढायचं आहे। तुम्हाला 1 बाउल खिरेसाठी तेवढं पुरेसं आहे। किंवा जर 1 वाटी सत्व तुम्ही असं काढून ठेवलं तर 2 ते 3 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ते वापरू शकता। आता आपल्याला हे जे नाचणीचं सत्व मिळालेलं आहे किंवा दूध मिळालेलं आहे याच्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालूया आणि त्यानंतर आपण हे झाकून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। म्हणजे काय होतं की ह्यातलं पाणी आहे ते वरती येतं आणि घट्ट दाट असं सत्व खाली जमा होतं। त्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवते। आता आपण झाकून हे 10 मिनिटं शांत न हलवता एका जागी ठेवून देऊया।
तर हे बघा, सत्व काढल्यानंतर ही नाचणीची सालं राहिलेली आहेत, ही आता आपल्याला टाकून द्यायची आहे. तर बघा, 15 ते 20 मिनिटं मी हा बाउल बाजूला ठेवून दिला होता, अगदी शांत. आणि काचेचा बाउल असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे, ह्याच्यामध्ये 2 लेअर तयार झालेले आहेत. पाणी वरती आलेलं आहे, पहिला लेअर आहे हा पाण्याचा आहे, आणि खाली बघा घट्ट असं सत्व जमा झालेलं आहे. तर आपल्याला आता हा वरचा पाणी आहे तो हळूहळू बाजूला काढून घ्यायचा आहे, आणि सत्व आहे जे खाली घट्ट ते आपल्याला वापरायचं आहे. बघा, अजून जवळून दाखवलंय आणि दोन्ही लेअर स्पष्ट दिसत आहेत. तर आता सत्वाचा जो बाउल आहे तो अगदी शांतपणे, अजिबात जास्त न हलवता मी घेतलेला आहे, आणि त्याचं वरचं पाणी आहे ते अलगद आपण काढून घेणार आहोत. बघा, खाली तुम्हाला पांढरं शुभ्र सत्व दिसत आहे. आता हे जे खाली राहिलेलं आहे हे जाड आपलं सत्व आहे, आणि आपण पाणी बाजूला केलेलं आहे. आता हा राहिलेला जो पाणी आहे तो अजून आपण बाजूला ठेवून देऊया, ह्याच्यातून सुद्धा आपल्याला अजून थोडंसं सत्व मिळू शकतं. तर आता नाचणीच्या सत्वापासून आपण नाचणीची खीर किंवा नाचणीची गोड पेज बनवणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धी वाटी एवढं नाचणीचं सत्व घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी 1 कप दूध घेतलेलं आहे, आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही हे सत्व जर तुम्ही दूध पित नसाल तर नुसतं पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता, किंवा नुसतं दुधामध्ये सुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर मी 1 छोटी वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. तर मी गुळाची पावडर घेतलेली आहे, तुम्ही गूळ किसून सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर मी चिमूटभर वेलची पूड घेतलेली आहे. वेलची पूड ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता मी गॅसवरती एका भांड्यामध्ये आपण 1 कप जे दूध घेतलं होतं ते घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी पाणी सुद्धा घालणार आहे. आता आपण हे दूध थोडंसं गरम होऊन देऊया. तर बघा, आता दूध गरम झालेलं आहे, आपण गॅस कमी करून घेऊया. आता आपण जे नाचणीचं सत्व घेतलं आहे ते एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण हळूहळू ह्या दुधामध्ये एका हाताने नाचणीचं सत्व घालणार आहोत, आणि एका हाताने चमच्याने फिरवणार आहोत. तुम्हाला किती दाट हवं त्यानुसार तुम्ही नाचणीचं सत्व घालू शकता. हे बघा, लगेचच आपलं दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. सतत आपण चमच्याने हे फिरवत राहायचं आहे. आणि ह्या वेळेला आता आपण गूळ घालून घेऊया. गूळ घालण्याऐवजी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता. तसेच गुळाचं प्रमाण तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण वेलची पूड घालून घेऊया. आणि अगदी 2 मिनिटांमध्ये हे सत्व छानपैकी तयार होतं. तर गूळ सुद्धा छान मिक्स झालेला आहे, आणि आपलं दाटसर असं नाचणीचं सत्व तयार झालेलं आहे. हे बघा, लहान मुलांना चमच्याने भरवण्यासाठी अतिशय छान अशी ही कन्सिस्टन्सी आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं दूध यामध्ये ऍड करू शकता. आता आपण गॅस बंद करून घेऊया. लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असे नाचणीचे सत्व किंवा खीर तयार आहे. काय तर मग आज मी तुम्हाला दाखवलेलं हे नाचणीचं सत्व, ही रेसिपी तुम्हाला आवडली का? ह्याच पद्धतीने सेम प्रोसिजरने तुम्ही गव्हाचं सत्व सुद्धा बनवू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आणि कशी झाली हे मला कमेंट करून तर सांगाच. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच माझा इथे फोटो आहे, या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.